नमस्कार, मी रुपाली वारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण कैरीचा जॅम बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात आधी आपण ह्या बॉईल करून घेणार आहोत आणि बॉईल करून झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत. आपल्याला याचं छान गर काढून घ्यायचं आहे. आणि इथे मी चम्मचच्या मदतीने हा गर काढून घेते आणि त्यासाठी इथे 1 कप गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती, म्हणजे गूळ छान मेल्ट होईल त्यामध्ये. आणि यामध्ये आपण थोडी वेलची पावडर घालणार आहोत आणि त्याचबरोबर थोडासा सुंठ देखील घालते. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सुंठ आणि वेलचीचं इन्ग्रेडियंट्सचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि याला छान शिजवून घेतलेलं आहे मी. आपण आता गॅस बंद करून देणार आहोत आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या बरणीत हे भरून घ्यायचं आहे, म्हणजे खूप दिवस टिकतो हा जॅम. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.